मी आज पूर्ण रूमचा टूर देणार आहे। तर फर्स्ट आपण बाथरूम पाहूया। कमी सो दिस इज अवर बाथरूम। बाथटब पाहू शकता किती छान प्रिटी आहे। आणि हे कर्टन्स जर मी ओपन केले तर मला पूर्ण बेडरूम आणि बेडरूमच्या बाहेर बाल्कनी आहे। सो तो व्ह्यू दिसणार आहे मला, पूर्ण सेपरेट आहे। सो येस, खूप ह्यूज असं बाथरूम आहे। आणि आता जाऊयात आपल्या बेडरूमकडे। एंटर केल्यानंतरच बिग असं वॉर्डरोब आपल्याला दिलंय इथे, म्हणजे आमचा जे पण सामान आहे, स्टफ आहे ते आम्ही इथे ठेवू शकतो। त्यानंतर डेस्क आहे इथे, पूर्ण मिरर, आणि इथे मी माझं सर्व मेकअपचं वगैरे पाउचेस वगैरे आता ठेवणार आहे। सो मी ते बॅग्समध्येच ठेवले, आता मी पूर्ण इथे सेट करणार आहे। ते आम्ही आमच्या बॅग्स ठेवल्यात, बेसिक गोष्टी प्रोव्हाइड केल्यात, कॉफी, चहा, त्यानंतर वॉटर बॉटल, टीव्ही, डेस्क आहे, पाहू शकता तुम्ही, खूपच भारी आहे। अँड हिअर इज अवर बेड। खूपच छान किंग साइज बेड आहे, जो की खूप भारी आहे, कोझी आहे। इतक्या थंडीमध्ये इतका छान बेड, त्यानंतर ना हीटर, सो बेस्ट फिलिंग आहे। कलर कॉम्बिनेशन पण खूप आवडलंय। हे पहा, इतका मोठा बेड असून सुद्धा इतका मोठा सोफा त्यांनी आपल्याला इथे प्रोव्हाइड केलाय। आम्ही इथे बसून टीव्ही सुद्धा पाहू शकतो आणि बाल्कनीतला व्ह्यू सुद्धा एन्जॉय करू शकतो। तुम्हाला मी दाखवणार आहे बाल्कनी लवकरच, कारण की इतका छान व्ह्यू आहे। मी तर इम्प्रेस झाली आहे त्या व्ह्यूला। सो तुम्हाला मी दाखवते, चलो। वाव, तुम्ही पाहू शकता पूर्ण बर्फाचे माउंटन्स दिसतात आम्हाला। खूप छान असा व्ह्यू दिसतोय आमच्या बेडरूम मधून। आता आपण जाऊयात बाल्कनीमध्ये। हा सेम व्ह्यू तुम्हाला बाथटब मधून सुद्धा दिसणार आहे तुमच्या। लुक ॲट द व्ह्यू गाईज, खूपच सुंदर व्ह्यू आहे। अँड आय एम व्हेरी एक्सायटेड। मला असं झालंय कधी मी बाथटब मध्ये जाते आणि मस्तपैकी गरम गरम पाण्यामध्ये बसणार आहे आणि हा व्ह्यू एन्जॉय करणार आहे। तर आज आमचा आहे मनाली मधला डे 3 आणि आज आम्ही एका वेगळ्या ठिकाणी जाणार आहे, कारण की भरपूर कॉमन प्लेसेसवरती आम्ही जाऊन आलोय आणि आता आम्हाला काहीतरी वेगळं पाहायचंय आणि तुम्हाला सुद्धा आम्हाला काहीतरी वेगळं दाखवायचंय, जेणेकरून तुम्ही जर मनाली प्लॅन केलं तर तुम्ही तिथे नक्की जाऊ शकता। सो आम्ही आज जाणार आहे नगरला, जे की खूप छान असं विलेज आहे, कॅसल वगैरे आहे तिथे, जे की तुम्ही पाहिलं नसणार आहे मनालीच्या व्लॉग्समध्ये। 3 दिवसापासून आम्ही संध्या विलेज या रिसॉर्टवर राहतोय आणि खूप छान असं रिसॉर्ट आहे। म्हणजे त्यांचा पूर्ण एंट्रन्स, त्यानंतर त्यांच्या बेडरूम्स, त्यांचा पूर्ण पॅसेज, ओव्हरऑल खूप भारी आहे। जर तुम्हालाही मनालीमध्ये तुम्ही प्लॅन करताय तर तुम्ही इथे नक्की स्टे करा, 1 डे तरी स्टे करा। तुम्हाला पैसा वसूल व्ह्यू प्लस सर्व्हिस मिळेल। खूपच छान आहे। मी तर इम्प्रेस झाली आहे। इथला स्टाफ पण खूप भारी आहे, म्हणजे तुम्ही त्यांना काहीही सांगितलं तरी ते लगेच करतात आणि प्रॉपर व्यवस्थित करतात। मग ते डिनर असू दे, ब्रेकफास्ट असू दे, किंवा मग बाकीच्या सर्व्हिसेस असू दे। आय लाईक इट व्हेरी मच। सो यू कॅन व्हिजिट दिस प्रॉपर्टी। आमचा जो हा टूरचा प्लॅन होता तर ते आम्ही आशापुरी हॉलिडेज यांच्या थ्रू प्लॅन केलं होतं सर्व काही। सो खूप बेस्ट आहे त्यांच्या सर्व्हिसेस। आतापर्यंत भरपूर टूर्स थ्रू फिरायला गेलेली आहे, पण यांच्यासोबत आमचा फर्स्ट टाइम होता, पण तो बेस्ट टाइम होता। म्हणजे मी इथून पुढे ज्या पण ट्रिप प्लॅन करणार आहे तर ते मी यांच्या थ्रूच करणार आहे, कारण की त्यांचा पूर्ण मॅनेजमेंट जे होतं खूप छान होतं। हॉटेल्स पहा तुम्ही, हॉटेल्स पण आम्हाला खूप भारी दिले। पॅकेज पण तुम्हाला जसं हवं तसं तुमच्या बजेटमध्ये ते तुम्हाला पॅकेज देतात। सो येस, तर हे वाकडमध्ये आहे। त्यांचा खाली कॉन्टॅक्ट नंबर देतीये। सो ज्यांना कुणालाही ट्रिप प्लॅन करायची आहे तुमची तर तुम्ही त्यांच्यासोबत नक्की प्लॅन करा। मला माहिती आहे तुम्हाला नक्की आवडणार। सो येस, तर आता आम्ही जातोय ब्रेकफास्ट करायला।
चला सर्व रेडी झालेत आणि आता आम्ही निघतोय. आमचे भैया पण आलेले आहेत. अभी कब किधर जाना है भैया? नगर कैसल और एक दो स्पॉट है वाटरफॉल वगैरह उधर का, वो भी देखेंगे. चलेगा ना? सब देखेंगे वो. ठीक है जी. हाँ ओके. यस. फेवरेट प्लेसला आलोय नगरला आणि हे बॅक साईडचे तुम्ही पाहू शकता माउंटन. सो खूप भारी आहे नगर. हे पहा क्लायमेट बॅक साईडचं. वाव. स्नो पण आहे, फॉग पण आहे, स्काय पण आहे. गाईज इथे असे छान प्रिटी असे कॅफे सुद्धा आहेत. आज आम्ही हिस्ट्रीचे टीचर होणार आहोत. हा आहे कॅसल आणि एंट्री फी आहे 50 रुपीज पर पर्सन. ये नगर का राजा. नगर किले का राजा. ये देखो सियासन है ये इसका. और ये रानी नगर की, ये रानी है. जा रानी बाहर देखो. ये देखो ये रानी है. एंटर केल्या हे पाहू शकता तुम्ही. वाव. असेल आहे तर हे 16व्या शतकातलं आहे, जिथे आम्ही ते रीड केलं. आणि मध्ये इथे खूप मोठा भूकंप आला होता तरी सुद्धा या कॅसलला काहीच झालं नाही. हा जसाचा तसा आहे कारण की तो बनवलाच इतका सुंदर आहे. लाकूड यूज केलंय आणि दगड आहेत. या दोन्ही गोष्टींपासून हा पूर्ण कॅसल तयार केलाय. खूप भारी आहे. आय लव्ह इट. सो गाईज हे बॅक साईडचं तुम्ही पाहू शकता. इथे जब बी मेटची शूटिंग झाली होती. तर बाल्कनी आहे वुडनची आणि समोरचा व्ह्यू पहा तुम्ही. कॅफे पाहू शकता. प्रत्येक कॅफे खूप भारी केले. इथे आलो होतो जेव्हा आमची स्कूल ट्रिप होती तेव्हा. खूप इंटरेस्टिंग वाटतं. म्हणलं ना आर्ट गॅलरी बुक्स आहेत तेवढंच आठवते मला. बुक्स ठेवलेले आहेत. तेजल आपण तेव्हा खिडकीतून आतमध्ये नव्हतं पाहिलं. आम्ही जेव्हा आलतो तेव्हा आम्हाला माहितीच नव्हतं आतमध्ये खिडकीतून डोकवायचंय. आम्ही नुसतं चालत होतो. आम्ही नुसतं वॉक करत बाहेरचं बघितलं आणि गेलो. आणि आता आम्हाला आल्यावर कळले की अरे बाबा विंडोच्या आतून बघायचं. त्यांनी जे म्हणजे संग्रहालय केलंय ना तर ते आतून नाही बघायचं, ते विंडो मधूनच बघायचंय. सो आपण त्यांच्या कुठल्याही गोष्टीला डिस्टर्ब नाही करणार. 1937चे. वाव. ओरिजिनल फोटो वाटतं दोघांचं. हे बॅक साईडचं तेच आहे बरं का विशाल. आता आपण गेलो ना. आणि हे बघ 1946. चलो आता आम्ही बघायला चाललो आहोत विंटेज कार. येस. निकोलसची कार पाहायला जाणार आहे. विंटेज कार आहे इथे निकोलसची. खूपच एक नंबर आहे. खूप भारी आहे. गौरी शंकर टेम्पल नगर. 1912 सालचं हे मंदिर आहे. खूप जुनं आहे. प्राचीन काळातलं आहे. महादेवाचं मंदिर आहे. वाव. हे मी फर्स्ट मंदिर असं पाहिलंय की जिथे पिंड नाहीये महादेवाची. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे भारी मूर्ती. भारी है. यही बारिश हो जाएगा हल्का हल्का. होने वाला है. किस्मत होगी तो पड़ जाएगा आज. जिसका मतलब मन से होगा तो जैसे बैम करता ना कोई. हाँ. उसको मिलेगा फिर. ऐसे तो ऐसे कुछ आया नहीं है.
पर रोहतांग में होता है मतलब ऐसे। आपको दिख रहा है क्या रोहतांग में कभी? नहीं, होगा ना, हमको तो नहीं पर दिखा। रोहतांग को एक्सपीरियंस आया होगा ना टूरिस्ट को। नहीं ऐसे मतलब कोई फंस जाता है ना, ऐसे बादल छाते हैं। हाँ हाँ हाँ। हाँ तब होता है ये। भूत भूत रहता है क्या? भूत तो क्या मतलब, कहा कितने पहले बहुत लोग मरे वहाँ पे ना, पुलिस वाले 3-4 बजे के बाद भेज देते हैं वहाँ नीचे। हाँ क्या? रिजल्ट भी निकल जाओ भाई जी यहाँ से। वहाँ का मौसम का कोई पता नहीं होता ना। सब अच्छे से किया, थैंक यू। वेलकम। थैंक यू भैया।